गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर आज माझे खूप सारे पार्सल आले होते. फर्स्ट तर चेअर आली होती, जी आम्ही ऑफिशियल चेअर मागवली होती. मिस्टरांसाठी मागवली होती ही चेअर, कारण त्यांचं कसं कंटिन्यू बसून काम आहे. आणि इथे मी साईडला फोटोही दिला आहे, म्हणजे कसं पाठीला वगैरे आपल्या कळ लागत नाही बसल्यानंतर. आणि भरपूर बेनिफिट आहे या चेअरचे. कोणाला पाहिजे असेल तर नक्कीच सांगा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक ॲड करेल. त्यानंतर माझं दुसरं पार्सल जे आलं होतं ते मेशोवरनं आलं होतं. मी आर्टिफिशियल असे प्लांट मागवले होते. घरामध्ये कसं असं ग्रीनरी असेल ना तर खूप छान वाटतं, कामाला पण असा खूप उत्साह येतो. असे फ्लावरचे प्लांट होते, ते ग्रास आणि थोडे फ्लावर होते त्याला. आणि ते डेस्कसाठी मागवलेले होते मी. खूप छान वाटत होते ठेवल्यानंतर तिथे. तर असा काही लुक आला होता डेस्कला. आणि त्यानंतर बॅक साईडला मी लावलं होतं, हे स्टिकर आहेत, असं ट्री होतं स्टिकरचं, ते पण खूप छान वाटत होतं. त्यानंतर संध्याकाळी आम्ही गेलो होतो, नर्सरीमध्ये गेलो होतो आम्ही संध्याकाळी. कारण काय झालं काय माहिती, माझ्या घरचे जे प्लांट आहे ना ते सुकून गेलेत का काय माहिती. मग त्यामुळं मला प्लांट घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही गेलो होतो नर्सरीमध्ये. आणि सोबतच भाजीपाला पण आणायचा होता मला, कारण कसं संडेला माझी ना कुठंच जाण्याची इच्छा नव्हती. कारण कंटिन्यू दोन वीकचं आहे ना ते वर्किंग झालं होतं. त्यामुळं विचार केला होता की संडेला फक्त आराम करूया. त्यामुळं मी आधीच भाजीपाला वगैरे घेऊन आली होती आणि प्लांटही घेऊन आलेली होती. म्हटलं लावूया आता ते नंतर. आणि असे पूर्ण सुकून गेलेत माझे प्लांट. काय झालं काय माहिती, तुळस पण पूर्ण सुकून गेलेली आहेत. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.